नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण भरपूर दिवस आमच्या गावी राहिलेलो आहोत. आता आपण परत गडचिरोलीकडे निघायचं आमचा तयारी सुरू आहे. मित्रांनो, आज माझ्या मम्मीने स्पेशल माझ्यासाठी बनवलेली आहे मस्त अशी पुरणपोळी. तर चला मग मी तुम्हाला दाखवते पुरणपोळी कशी बनवलेली आहे मम्मीने. आणि माझं ताट आता वाढलेलंच आहे. चला मग पाहूया. हे बघा, आपलं ताट असं वाढलेलंच आहे, किती छान. हे बघा, आपली पुरणपोळी किती सुंदर मम्मीने बनवलेली आहे. एकदम हे पहा, एकदम मऊ मऊ. आणि इकडं आहे दूध, हे आहे आमटी, भात आणि हे आपल्या पापड्या तळलेल्या आहेत. ह्या तांदळाच्या पापड्या आहेत. हे सर्व जेवण मम्मीने स्पेशल बनवलेलं आहे. चला मग खाऊया आता. तर मित्रांनो, चला आता आपण खाऊया पुरणपोळी. मस्त याला असं दुधामध्ये मिक्स करायचं आणि आता आपण खाऊया. वाव, एक नंबर बनवलेली आहे पुरणपोळी. खूपच छान लागत आहे. खूप दिवसानंतर मम्मीच्या हातची मी पुरणपोळी खात आहे. खूपच छान झालेली आहे. तर मित्रांनो, मी आता वरी येऊन बसलेली आहे आणि मी काय काम करत आहे तुम्हाला दाखवते. हे बघा, इथं मी मिरच्या एवढ्या आणलेल्या आहेत. 1 किलो हे मिरच्या. आता त्याचे हे आपले देठ काढत आहे मिरच्याचे. आता आपल्याला याची चटणी वाटून न्यायची आहे. मी गावाकडून चटणी वाटून घेत आहे, कारण ना आपल्या तिकडे गडचिरोलीमध्ये ना ते मशीनमधून काढून दळून देतात मिरची. पण आमच्या इकडं गावाकडे पूर्ण असं ते घाण्यावर वाटलेली असते. खूप छान त्याची टेस्ट लागते. त्याच्यात लसूण वगैरे सर्व टाकून तयार करून देतात. आता आपण हे मिरचीचे देठ पूर्ण काढून झाल्यानंतर मिरची थोडीशी आता वाळून घेणार आहोत. मिरची चांगली वाळल्यानंतर मग आपण लसूण, मीठ, जिरे आणि तेल या सर्व गोष्टी घेऊन आपण आता जाणार आहोत नंतर मिरची वाटायला. मग मिरची आता पप्पा वाटून आणतील, मी काही तिकडं जाणार नाही. हे सगळं तिथं ते वाटून देतात. त्याच्यामुळं मी गावाकडूनच मिरची वाटून नेणार आहे. आणि बघा, खूपच छान असा रेड रेड कलर आलेला आहे. आपली मिरची वाटून आणलेली आहे पप्पांनी. एकदम खमंग टेस्टी झालेली आहे पहा. माझी मम्मी आज माझ्यासाठी स्पेशल मम्मीच्या हातची बिर्याणी बनवणार आहे. आणि मला मम्मीच्या हातची बिर्याणी खूप जास्त आवडते. खूपच टेस्टी असते. तुम्ही पण पहा माझी मम्मी बिर्याणी कशी बनवते ते रेसिपी. मित्रांनो, आपल्याला बिर्याणी बनवण्याच्या अगोदर सर्वप्रथम बिर्याणीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, मम्मीने एवढे इथं दालचिनी घेतलेली आहे, मिरे, लवंग, विलायची आणि हे शहाजिरा. आता एवढं हे वाटून घेऊन एक मसाला मम्मी तयार करते. आता आपण बिर्याणी करायला सुरुवात केलेली आहे. हे बघा, आपण अगोदर तेल टाकून घ्यायचंय. आता आपण हे बघा, इथं खडा मसाला घेतलेला आहे. तेजपत्ता, दालचिनी, विलायची, लवंग, मिरे, शहाजिरा हे आता फोडणीत टाकून घेणार आहोत. हे बघा, आपण आता खडा मसाला टाकण्यास सुरुवात केलेली आहे. अगोदर आता तेजपत्ता टाकलेला आहे. आपण पूर्ण खडा मसाला टाकलेला आहे. आता आपण मिरची टाकून घेतली, हिरवी मिरची. आणि आता आपण टमाटर टाकत आहोत. आपण आता हिरवी मिरची आणि टमाटर टाकून घेतलेला आहे. त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. टमाटर शिजण्यासाठी आपण थोडस मीठ टाकून घेणार आहोत. आता हे आपले टमाटे इथं थोडेसे शिजलेलेच आहेत. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे अद्रक, मीठ, लसूण आणि कोथिंबीर. हे आपण चांगलं वाटून घेतलेलं आहे, ते आता टाकलंय आपण. आता आपण याच्यामध्ये जो वाटलेला खडा मसाला आहे तो टाकून घेत आहोत. याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत, ते आता आतमध्ये टाकून घेऊया तांदूळ. आता आपण याला पण चांगलं मिक्स करून घेऊया. मसाल्यामध्ये तांदूळ पूर्ण मिक्स झाले पाहिजे. आता आपण याच्यामध्ये चिकन ऍड करणार आहोत. हे बघा, आपण आता चिकन टाकून घेत आहोत. पूर्ण पाणी पात्याचं.
हा जो आपण इथं चिकन आणि चिकनचं जे सूप आहे आणि ते सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण याला पण चांगलं मिक्स करून घेऊया. आता याच्यात आपण पूर्ण चिकनचं सूप टाकून घेतलेलं आहे. आता हे आपण लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, ते पण आपण लिंबाचा रस याच्यामध्ये टाकून घेऊया. एक लिंबूचा रस आहे. आता त्याच्यानंतर आपण चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपल्याला शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं आपण याच्यात टाकून घेऊया आणि असं हलवून बिर्याणी आपली शिजायला ठेवूया. आपण अगोदर फक्त टमाटे शिजण्यासाठी मीठ टाकलं होतं. आता आपण पूर्ण बिर्याणीला जेवढं मीठ लागतं चवीनुसार तेवढं आपण आता टाकून घेत आहोत. आता आपण ही आपली बिर्याणी मस्त झाकून ठेवून आता आपण झाकून शिजवायला ठेवूया. आता आपण बिर्याणीला फोडणी दिलेलीच आहे. आपली बिर्याणी शिजत आहे तोपर्यंत आपण आता रस्सा भाजी करून घेऊया चिकनची. बघा आपण आता भाजी बनवत आहोत मस्त रस्सा चिकनची. आता त्याच्यामध्ये आता पातेलं ठेवलेलं आहे, त्यात आपण तेल टाकून घेऊया. आता आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण, मीठ, अद्रक, कोथिंबीर हे वाटलेलं पूर्ण वाटण टाकलेलं आहे. त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये खोबर वाटून घेतलेलं टाकणार आहोत. आपण भाजून खोबर वाटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण थोडासा डाळवा पण वाटून घेतलेला तो टाकणार आहोत. हे डाळव्याचं कूट त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपला काळा मसाला म्हणजेच काळी चटणी. याला पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये. आणि आता त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत चिकन. हे पहा आपण आता याच्यामध्ये चिकन टाकून पूर्ण असा मसाला मिक्स करून घेत आहोत. पहा कसा भारी कलर आला, एकदम काळा काळा मस्त अशी तर्री. पूर्ण चिकन आता याच्यामध्ये आपण ऍड करून घेऊया आणि आपला हा सर्व रस्सा त्याच्यामध्ये ओतून घेऊया. आता आपण याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी ऍड करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला टाकत आहोत. याला पण आपण मस्त जरासं हलवून घेऊया आणि एक उकळी येईपर्यंत आपण आता ठेवूया. तोपर्यंत आपली ही मस्त अशी काळ्या चटणीची रस्सा भाजी तयार होते. ही बघा आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपली इकडे हे पहा भाजी रेडी झालेली आहे. आता आपण हे ओपन करून पाहत आहोत बिर्याणीचं. मस्त असं पाणी आटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जरा कलर टाकून घेऊया. हे पहा आपण याच्यामध्ये फूड कलर टाकून घेतलेला आहे. आता आपण याला थोडस झाकून दम देणार आहोत. स्टीम वरती ठेवायचंय. मित्रांनो आपण हे लातूरून घेतलं होतं बघा आंबेडकर पार्क मधून हा मसाला, त्याचं मी आता बनवत आहे. हे पहा मी इथं फुलगोबी मध्ये मस्त मिक्स केलेला आहे थोडा मसाला. आपण फक्त तो मसाला आणि थोडस पाणी टाकून फुलगोबी मध्ये मिक्स केले. आता आपण याला फ्राय करून घेऊया. हे बघा आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया थोडे थोडे. हे बघा फुलगोबी. एकाच जागी जास्त पडू नये म्हणून आपण याला असं टाकत आहोत लांब लांब. तर आपण याला एकदम क्रंची असं फ्राय करून घेऊया. हे बघा मस्त आपला गोबी मंचुरियन फ्राय झालेला आहे आणि कलर पण एकदम छान आलेला आहे. आपण याला आता काढून घेऊया. हे बघा आपण काढलेले आहेत आपले गोबी मंचुरियन आणि पहा कसा आवाज येत आहे. हे बघा किती क्रिस्पी आवाज यायला लागलाय. आता अशा प्रकारे आपण आणखीन सर्व तळून घेऊया. हे बघा किती छान असं दिसायला लागलंय. वाटत आहे का हे फुलगोबी आहे, फ्लावर आहे म्हणून. किती सुंदर दिसायला हे बघा.
आपण आता खाऊन पाहूया. चला मग आपण आता थोडस टेस्ट करूया गोबी मंचुरियन. वाव, खूपच छान टेस्ट झालेली आहे. एकदम मंचुरियन सारखं लागायला लागलंय. चला आता आपण बसलेलो आहोत जेवायला. आता जेवायला वाढलेलं आहे मम्मीने आणि हे पहा बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. दिसायला तर एकदम मस्त आपली बिर्याणी दिसत आहे, कमी मसाल्यामधली एकदम टेस्टी. आणि हे पहा रस्सा भाजी पण इकडे तयारच आहे आणि मस्त अशी झणझणीत काळ्या चटणीतली आपली रस्सा भाजी पहा किती एकदम पाहूनच तोंडाला पाणी सुटायला लागले. आता पटकन आता जेवण करून घेतात मस्त. थंडीमध्ये आता ना मस्त असं गरम गरम खाण्याची मजाच वेगळी असते. आणि हे पहा इकडं मी बनवलेले गोबी मंचुरियन, बिर्याणी आणि हे इकडं रस्सा भाजी मस्त आता वाढलेलं आहे जेवण. आता पटकन मी पण जेवण करून घेते. तर मित्रांनो झालेलं आहे माझं जेवण आणि बिर्याणी एवढी भारी झाली होती ना, एकच नंबर टेस्ट झाली होती. खूपच छान टेस्टी. मी खात होते, नंतर मी विसरून गेले मी खाताना शूट करायचं, पण तुम्हाला दाखवलेली आहे कशी बनली होती. एकदम छान टेस्ट झाली होती आणि भाजी पण एकच नंबर झाली होती. खूपच छान बनलेलं होतं सर्व, मस्त मजा आली मला. तुम्हाला कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.